अचानक आम्ही बाहेर कुठे निघालेलो आहोत हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. इकडे श्री पायऱ्याने जाणं सध्या पसंत करतोय, पण मी निघालेली आहे लिफ्टने आणि कसल्याही प्रकारचा मेकअप न करता असंच मी उठसूट निघालेली आहे. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. कधी नव्हे ते बाहेर आलोय आणि पाऊस येणार नाही असं होणारच नाही. आणि ऑगस्ट मधला पाऊस कमी होता, तो आता ऑक्टोबरमध्ये पण सुरू झाला. हे म्हणत होते की स्वतःच डोकं झाकतेस म्हणून मग त्यांना पांघरूट घालत होते. तिथे बाहेर उभारलो होतो, पाऊस जोराचा सुरू झाला आणि मग काय हे म्हणायला लागले की आपण चहा घेऊया. आता अर्थातच गरमागरम चहा अशा पडत्या पावसात कुणाला नको आणि तोही इतका घोटून घोटून केलेला. मग काय चहा घेतला. खरं सांगू एवढं भारी वाटत होतं. आयता चहा पिण्याची मजाच काही और आहे, तेही पडत्या पावसात. आणि मग त्यानंतर थोडंसं पाऊस थांबण्याची वाट बघितली. श्रीसाठी लिंबू सरबत घेतलं. ते थंड का नाहीये म्हणून रुसले होते साहेब. परत नॉर्मल झाला कारण की इथं थोडीशी खेळणी वगैरे बघितली आम्ही शांभवीसाठी. पण श्रीला काही ती आवडली नाही. तो म्हणला मिस्टर DIY मध्येच जायचं, तिथे खूप छान छान खेळणी आणि तिच्यासाठी इथूनच काहीतरी घेऊन जाऊ. मग लाडक्या लेकाच्या हट्टापोटी पहिल्यांदा मी DIY मध्ये आले आणि खूप छान छान गोष्टी अगदी रिझनेबल प्राइसमध्ये होत्या. बऱ्याचशा बघितल्या, काही घेतल्या सुद्धा. पुढे मी ते शेअर करतेच. त्यानंतर झुडिओमध्ये जाऊन आम्ही कपडे वगैरे खरेदी केली. नंतर अजूनच जास्त पाऊस वाढला, त्यामुळे काहीही शूट न घेता डायरेक्टली घरी आलोत. आणि हा छानसा शर्ट आणि पॅन्ट श्रीसाठी घेतलेली आहे. क्यूटसा हा फ्रॉक शांभवीला घेतला आहे. ब्लेंडर एक घेतलेलं आहे कॉफीचं. ही क्यूटशी डिश आणि काही ऑर्गनायझर घेतलेले आहेत. तर तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि याचा डिटेल व्हिडिओ वर्षा चौधरीवरती आलेला आहे, तो नक्की बघा.